रत्नेश्वरी गडाकडे जाताना आपल्याला झरी नावाचं एक छोटंसं आणि सुंदर गाव रस्त्यामध्ये लागतं। जय महाराष्ट्र मित्रांनो, काय चालले तर आज आम्ही निघालेला आहे नांदेडमधील स्थित एका रत्नेश्वरी धाम या मंदिरावरील, आणि रस्त्यामध्येच आम्हाला एक सुंदरसा लोखंडी ब्रिज दिसलेला आहे। तर या लोखंडी ब्रिजचा तुम्ही व्ह्यू बघा, मोठा आहे आणि मागचा रोड आहे। रोड आहे, आपण तिकडून खालून आलेला आहे आणि इथेच आपल्याला नानकसर हा गुरुद्वारा दिसतो आणि इथून आपल्याला त्या रस्त्याने कंटिन्यू करायचं आहे समोर। तर तुम्ही बघू शकता हा गुरुद्वारा। तर मित्रांनो, आपल्या आजच्या प्रवासाचा दुसरा टप्पा म्हणजे हा नानकसर गुरुद्वारा, जो की आपल्याला रस्त्यामध्ये लागतो। खूपच सुंदर असा गुरुद्वारा आहे। आपण या गुरुद्वाराच्या मध्ये तर नाही जाणार, पण बाहेरून या गुरुद्वाराचं एंट्रन्स पहा, खूप सुंदर आणि मनमोहक असं एंट्रन्स आहे। आता याच रस्त्याने आपण पुढं रत्नेश्वरीच्या मंदिरात जाणार आहोत। तर मित्रांनो, आता हा आपला पुढचा टप्पा। रत्नेश्वरीला जाताना एक सुंदर असा खंदक आपल्याला रस्त्याच्या उजव्या बाजूला पाहायला मिळतो, जिथे उत्खनन झालेलं आहे आणि इथून बराचसा रॉक हा कन्स्ट्रक्शनच्या कामासाठी नेण्यात आलेला आहे। पण त्याच्यानंतर इथं खूप सुंदर असं खंदक तयार झालेलं आहे आणि ज्यामध्ये नेहमी पाणी असतं। तर तुम्ही पाहू शकता हे सुंदर असं खंदक। तर मित्रांनो, आता आम्ही उपस्थित आहोत खंदकामध्ये, आणि खंदकामध्ये हा पाहू शकता तुम्ही काळा असा खडक सर्वदूर, आणि या सर्वदूर काळ्या खडकामध्ये साचलेला हा पाण्याचा खूप मोठा डोह। बरेचसे पर्यटक जेव्हा रत्नेश्वरीचं दर्शन घेण्यासाठी येतात, ते हमखास त्यांच्या आयुष्याचा थोडासा वेळ इथे घालवतात। तर मित्रांनो, हाच तो गड जो जिथे आपण जाणार आहे, आणि वर तुम्ही
तर मित्रांनो, आता आम्ही रत्नेश्वरीहून खाली आलेलो आहे आणि इथं एका शेतामध्ये थांबलेलो आहे. इथं आपण डबा खाणार आहे आणि नंतर मग कंटिन्यू वापस जाणार. मित्रांनो, आज आपण जो ब्लॉग तयार करत आहोत त्या दरम्यान या सुंदर अशा झाडाखाली आम्ही जेवण करणार आहोत. तर चला मग आमच्यासोबत जेवणाचा आस्वाद घेऊया आपण. तर मित्रांनो, चला आता आपण जेवण करणार आहोत. तर आजचा जो मेनू आहे तो खूप विशेष आहे. त्यामध्ये भेंडी, चपाती आहे, स्पेशल तिखट शंकरपाळे जे की होममेड आहेत, प्लस पोहा, याला स्पेशली आलू पोहा म्हटलं जाते. यामध्ये फ्राईड आलू ॲड असतो आणि त्याचबरोबर स्पेशल खाकरा, होममेड खाकरा आहे. तर चला या सर्व गोष्टींचं आपण आस्वादन घेऊया. तर मित्रांनो, आजचा रत्नेश्वरी गड व्हिजिट हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्कीच कमेंट करून आम्हाला सांगा. थँक्यू व्हेरी मच अँड हॅव अ नाईस डे. तर मित्रांनो, आम्ही रस्त्यामध्येच थांबलो होतो कारण आम्हाला इथे बोरीचं झाड दिसलेले. तर थोडेफार बोरं घेऊन इथून निघणार आहे. बघू शकता मागे बोर आहे.